चला आपण पाहतात सेमी फायनलचा हा थरार. फायनल मध्ये थ्रो अँड हिटच्या त्या रणसंग्रामामध्ये नीरज स्पोर्ट्स असनगाव संघ अगोदरच फायनल मध्ये एंटर झालाय. त्याच्या विरोधात फायनल मध्ये कोण यासाठी लढतील शिवम स्पोर्ट्स गेरसे आणि साई स्पोर्ट्स शहापूर. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. सेमी फायनलचा हा थरार. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. या सामन्याचा आनंद घेण्याकरता सन्माननीय सोपानजी भेरे साहेब आणि सन्माननीय महेशजी भेरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी दोनही मान्यवरांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. सोपान दादा भेरे आणि महेश दादा भेरे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. चला सेमीफायनलच्या थराराला सुरुवात होईल. मॅच चालू करायची आहे, मॅच चालू करायची आहे मित्रांनो. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल संदीप दिवाणे. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल शुभम महाडिक. तर बॉलिंग ट्रॅकवर साई स्पोर्ट्स शहापूर या संघाकडनं निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या या पहिल्या षटका करता येतोय आदी मडके. Here we go with first ball of semi-final. पहिला चेंडू संदीप दिवाळेच्या बॅटमधनं फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. गणेश तिथे येतो आणि या पहिल्या चेंडूवर संदीप दिवाळेला दिलाय चले जाव चलारा. बसलाय पहिला हादरा. निलेश दादा या क्षणाला या सेमीफायनलची मॅच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 1515 लोक या मॅचचा अनुभव घेत आहेत आणि या मैदानावर आज हजारोंची गर्दी आहे. या प्रकाश झोतात ही हजारोंची गर्दी तुमच्या क्रिकेटचा विजय आहे. पण या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी जी सगळ्यात मोठी सोयी सुविधा या लाईव्हची ज्यांनी उपलब्ध करून दिली आहे, ज्यांनी या क्रिकेटला खऱ्या अर्थानं न्याय दिलाय, त्या माननीय विजयभाई भगत साहेब यांच्या देखील नावाचा उल्लेख होणं मला असं वाटतं की अत्यंत आवश्यक आहे. मैदानाच्या आत घमासान आहे, तुंबळ युद्ध पाहायला मिळत आहे. एक वेगळा बॅटल पाहायला मिळेल. सेमीफायनलात तमाम प्रेक्षकांची उत्कंठा शिगे पोहोचवणारा निश्चित आता जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर होईल स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र शुभम ठाणगे. आधीनं सुरुवात केली आहे चांगली. पुढे आलेत. फुल टॉस घेतलाय. कव्हर ड्राईव्ह 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये गोंधळ, कन्फ्युजन, धोका टळलाय. चांगली गोलंदाजी. आधी ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो, प्रचंड प्रमाणात वेगवान चेंडू हाताळण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज आणि अगदी त्याच पद्धतीनं माहित आहे की समोरचे फलंदाज देखील तरबेज. पुढचा चेंडू कावळला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. निश्चित 22च्या रूपाने ही धाव आली आहे. डिक्लेअर झोन मध्ये गेली आहे. कमालीची गोलंदाजी. कर्णधार कैलास भांडे यांनी टॉस जिंकला. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि या क्षेत्ररक्षणाच्या निर्णयामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये आधी मडकेनं कर्णधाराच्या निर्णयाला योग्य साथ दिली आहे. आणि क्रुशल मोमेंटच्या या मॅचला श्रावणला थोडंसं मागे ठेवलं, आधीला प्रमोट केलं आणि आधी इथे मात्र कर्णधारानं आपल्या खांद्यावर टाकलेला जो विश्वास आहे तो मात्र सार्थ ठरवत आहे. फ्लिक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अतिशय देखणा फटका, परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाही. वन बाउन्स तो कॅरी केलाय धोनीच्या हातामध्ये. इथे मात्र सिंगलवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 2 धावा. चेंडू झालेत जर आता आपण पाहिले 4 चेंडू. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय तिखट गोलंदाजी, चिवट गोलंदाजी. ज्याला कंजूस बॉलर म्हणतो ना, ज्याला राखता येतं त्याला रोखता येतं. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ बॅट होत नाहीये. बॅटवर ज्या पद्धतीने चेंडू यायला हवा ते मात्र कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळत नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. ती मात्र आता 3 धावा. अडखळत सुरुवात झाली आहे, परंतु शुभम ठाणगे आणि शुभम महाडिक यांना माहित आहे गेमला कसं पुढे न्यायचं, डावाला कसं पुढे न्यायचं. यावेळेला आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी. थोडीशी चुकी. यष्टीरक्षक कैलास भांडे यांच्याकडनं. वाईड प्लस 22च्या 1 अशा एकूण या 2 धावा आणि संघाची धावसंख्या 2 पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजेच 5 या धावसंख्येवर.
चांगली गोलंदाजी आहे. काय होतं कधी कधी जास्त चांगलं करण्याच्या नादात देखील आपलं वाईट होऊन जातं. ज्या लेंथवर आधी गोलंदाजी करतोय त्या लेंथवरनं बॉल पिक करणं, त्याला लॉफ्ट करणं आणि त्याला 38 सर्कलच्या बाहेर हव्या त्या क्षेत्रामध्ये पाठवणं कठीण आहे. हार्डलेनचा पुरेपूर वापर. ऑफस्टिकच्या बाहेर स्लोवर वन चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, बॅटला चाटून गेलाय, पण तिथे मात्र यष्टीरक्षक कैलास बांडे यांच्याकडनं आणखी एक चूक होईल. झेल झालं असतं, कॅच झाली असती, विकेट मिळाली असती, सिंगल येईल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजेच 6 धावा. षटक क्रमांक 1 ची सांगता झाली आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा ही धावसंख्या पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी, लाजवाब सुरुवात केली आहे गोलंदाज आदिनं. कर्णधारानं ज्या पद्धतीनं हा चेंडू हाताळण्याची सर्वतोपरी जबाबदारी, त्याचं उत्तरदायित्व जणू आधी मडकेला सोपावलं आणि त्या उत्तरदायित्वामध्ये खऱ्या अर्थानं पात्र ठरलाय, विश्वासाला खऱ्या अर्थानं जागलाय आधी मडके. सुरुवात चांगली झाली आहे, पण आपण नेहमी म्हणत असतो की या आपण सातत्यानं म्हणत असतो की नाही की सुरुवात कुणाच्या नावावर झाली आहे यापेक्षा शेवट जो परिणामाचा जो काही काळ असतो तो नेमका कोण कोणाच्या नावावर करतो हे फार महत्वाचं असतं. आणि आता ट्रम्प कार्ड बोलवलाय. पुन्हा एकदा विनंती करतो, शेवग्याच्या झाडाच्या खाली पत्र्याच्या समोर दर्शनजी जरा विनंती आहे आपल्याला. दर्शन थोडासा मॅच थांबवा आपण, जेडी मॅच थांबवायचे. दर्शन पवार विनंती करतो जरा बाजूला. मित्रांनो काही राग नाहीये, वैयक्तिक राग नाही. थांब जरा जेडी, थांब जेडी, थांब जरा जेडी, थांब जेडी, थांब. दर्शन काय विषय काय माहिती, त्या स्क्वेअरला बाउंड्री जाताना अडथळा निर्माण होईल. क्रुशियल मुवमेंटला एखादा डिसिजन गेला, वादाला कारण नको. बाकी काहीही तुमच्याशी वैयक्तिक वाद नाहीये मित्रांनो. भली तुझी भावना माझ्यापर्यंत पोहोचते, तुझं देखील स्वागत. चला वळूयात मैदानाच्या आत. पहिला चेंडू आणि इथे मात्र चला वळूयात मैदानाच्या आत. जेडीचा पहिला चेंडू असेल. समोर आपल्याला स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला मिळतो शुभम ठाणगे. पहिला चेंडू आणि शुभम ठाणगेने जेडीचा केलाय स्वागत. पहिल्या चेंडूवर दाखवल्या आसमान युद्ध घमासान. चेंडू सीमा पार, षटकार. पहिलं षटक ज्या वेळेला समाप्त झालं त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावर होत्या. परंतु जेडी आल्यानंतर पहिल्या चेंडूवर शुभम ठाणगेच्या बॅटमधनं हा घणाघाती आघात पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर षटकार देखील आला. या षटकारानं संघाची धावसंख्या आता मात्र 12 होती आहे. चांगला फटका सजवला. चेंडू अगदी फ्लरलाईनचा होता, त्याला खोदून काढलाय आपल्या स्टाईलमध्ये, युनिक स्टाईलमध्ये. थेट अतिथी कक्षाला सलामी देणारा हा फटका आला आणि इथे देखील शुभमनं मात्र या फटक्यातून प्रतीत केलाय की आक्रमकता हा जो आमचा स्वभाव आहे खेळामधला त्याला रोख लावली जाणार नाही. याही वेळेला उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. षटकार खेचणाऱ्या शुभम ठाणगेला पुढच्या चेंडूवर परतीचा प्रवास, विकेट. शुभम ठाणगेच्या माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आत किशोर परटोळे येतोय. 12 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 2 विकेट यावेळेला इथे जात आहेत. निश्चित षटकार खेचल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला होता शुभम ठाणगेचा.
त्यामुळे दुसऱ्या चेंडूवर लगेचच्या दुसऱ्या पुढच्या चेंडूवर त्यानं चान्स घेतली आणि या रिस्क मध्ये मात्र तो फसला. आणि यावेळेला जयदीपला माहित होतं, जेडीला माहित होतं की पुन्हा संधी घेतली जाणार, पुन्हा प्रयत्न केला जाणार. आणि अशा वेळेला एक भन्नाट वेगाचा चेंडू अगदी त्याच शॉटसाठी सेम लेंथवर आला, पण यावेळेला पेस जास्त होता त्यामुळे बॅटवर तो व्यवस्थित आला नाही. बॅट हलकेच फिरली आहे लॉफ्ट करताना आणि त्यामुळे हा फटका फसला. टायमिंग प्रॉपर नाही, जेल पकडला गेला किशोरसाठी जेडी. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू थेर सरळ जाऊन पॅडवर आदळलाय आणि नो डाऊट समोर एसटीच्या इथे पकडलं गेलाय. एलबीडब्ल्यू ची अपील, तिसरा धक्का. लाजवाब चेंडू हाताळलाय. बॅक टू बॅक आणखी एक विकेट मिळाली. हॅट्रिकची चान्स असेल गोलंदाज जेडी याला. हे 3 चेंडू, पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर मात्र शुभम ठाणगेला परतीचा मार्ग दाखवला. त्यानंतर किशोर परटोळेला शून्याचा भोपळाही न फोडता माघारी परतवलाय. ही चांगली गोलंदाजी, ही एक चांगल्या सर्वोत्तम गोलंदाजाची खूण असते. माहित आहे की समोर आपल्यावर जर आक्रमण होणार असेल तर त्या आक्रमणाला परतवून लावण्यासाठी आपण विशेष असं काहीतरी करावं की त्यातून आक्रमण आपल्यावर होण्याऐवजी तो सध्या आत्मविश्वासापासून थोडासा लांब जावा. कमालीचा सामना 3 बाद 12 अशी ही धावसंख्या फलकावर आहे. पुढचा चेंडू वासुदेवसाठी इथे मात्र आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी. यस, इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपात एक धाव, संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 13 धावा. 8 वेग, सातत्यानं एसवर लक्ष केंद्रित करणारा हा गोलंदाज, खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्यामध्ये माहिरत असणारा, यॉर्कर बॉलसाठी ब्रह्मास्त्राचा जास्तीत जास्त वापर करणारा हा गोलंदाज. इथे मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. निलेश बांगरच्या हातामध्ये हा चेंडू जाईल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. या सिंगलला संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 3 बाद 14 धावा. इथून रडारमध्ये आणावं लागेल, इथून लढावं लागेल, इथून संघर्ष करावा लागेल. एनपी स्पोर्ट्स आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025 मध्ये नीरज स्पोर्ट्स आसनगाव फायनलला जाऊन पोहोचलाय. त्या संघाच्या विरोधात अंतिम सामन्यात लढणार कोण या अनुत्तरित प्रश्नाचं उत्तर प्राप्त करण्यासाठी मैदानाच्या आत झुंजतीये शहापूर साई स्पोर्ट्स शहापूरचा संघ. त्याच्या विपक्ष खेळतोय शिवम स्पोर्ट्स गेरसेचा संघ. 10 चेंडू आतापर्यंत झाले. चेंडू क्रमांक 5 स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे शुभम महाडिक. चांगला चेंडू, या वेगावर कनेक्ट करणं फार कठीण जाते बॅटरला. सिंगल साठी डिक्लेअर झोन मध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 15 आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामधला. 11 जखडून ठेवलाय. जेव्हा जेडी येतो, ज्या वेळेला जेडीचं आगमन होतं गोलंदाजीच्या या पर्वामध्ये, त्या वेळेला धावसंख्येला रोख लावण्यामध्ये तो यशस्वी ठरतोय. षटकारानंतर देखील 3 धावा खर्च केल्यात. यावेळेला मात्र वासुदेवच्या स्लॉट मध्ये चेंडू होता, तिथे श्रावणला बीट करून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांचा चौकार. चला, वेळ नको, लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे साई स्पोर्ट्स टीम. 2 षटका झालेत आणि या 2 षटकांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 19 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतरच्या पुढच्या 5 चेंडूंमध्ये 2 विकेट आणि 3 धावा खर्च केल्या होत्या 4 चेंडूंमध्ये. परंतु शेवटच्या चेंडूवर निश्चित शेवटच्या चेंडूवरचा जो चौकार आहे तो मात्र उसंतीत मिळवून देईल. शुभम महाडिकनं जर लगातार 3 षटकार खेचले तर मनोज वेखंडे आणि संकेत दिनकर यांच्याकडनं 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल.
सूरज विषय कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर निलेश पाटोळेंशी संपर्क साधायचा आहे. श्रावणचा पहिला चेंडू शुभम महाडिक साठी स्लो वन बॉल, परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेरची लाईन. अभिजित सावंत यावेळेला मात्र वाईटचा इशारा करतील. अतिरिक्त स्वरूपात एक धाव वाढतीये आणि संघाची धावसंख्या 1 पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 20-20, 2-0, 20 धावा. संघर्ष फार महत्वाचा या मॅच मध्ये. जे एफर्ट्स, जी ताकद अगदी समप्रमाणात एकत्रित आलेली आहे त्यामुळे हा संघर्ष आणखी चिवट होतोय. श्रफल झाले तिथे मात्र वाचण्याचा प्रयत्न होता. पुन्हा स्लो रनचा वापर केला गेला. बॅक टू बॅक अनदर व्हाईट बॉल. आणखी एक अवांतर चेंडू. पुन्हा 1 धावा वाढतील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता मात्र 21 धावा. इथून गेरसे संघाला हे मात्र निश्चित माहित आहे. दोन षटकांसाठी फार मोठ्या प्रमाणात आपण वेळ घेतलेला आहे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र अटॅकर बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. संधी निर्माण झाली होती दोन्हीला. कॅच सुटली आहे पण चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. या गोंधळामध्ये जो गोंधळ होतो ना त्यातून बरंच काही उलट सुलट उलट फेर घडत असतो. या 2 धावा आल्यात, 3 धावा आल्यात, माफ करा, एकच. या गोंधळात माझाही गोंधळ उडाला. एकच धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 22 धावा. पहिले 2 सुरुवातीचे अनौपचारिक चेंडू जे अवांतर पाहायला मिळाले, त्यानंतरचा आणखी एक अकुर टप्प्याचा चेंडू आला, त्यावर सुंदर हुक शॉट पाहायला मिळाला. संधी निर्माण होती पण धोनीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने तो डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगची बाउंड्री कव्हर करतोय, ते क्षेत्र कव्हर करतोय, ते मात्र कमालीचा. डावखुऱ्यात आता वासुदेव आणि त्याच्यासाठी शहापूरची एक्सप्रेस श्रावण डोंगरे. स्लोवर वन बॉल. श्रावण यावेळेला मात्र थोडस गोलंदाजीमध्ये जी रणनीती आहे ती वेगळी केली आहे. श्रावण खरं तर जाणला जातो पेस बॉल साठी, पण यावेळेला हे जे काही अनौपचारिक पहिले 2 आणि आताचे औपचारिक 2 असे जे काही 4 चेंडू हाताळले, या 4 चेंडूंवर श्रावणकडनं संत गतीच्या चेंडूचा वापर केला गेला आणि अगदी त्याच पद्धतीने आपण पाहतोय. कदाचित एक वेगळी रणनीती असते आणि त्या रणनीतीमधून सातत्यानं आपण या सगळ्या गोष्टी प्रेरित करत असतो. आता मात्र समोर आहे शुभम महाडिक बॉलिंग ट्रॅकवर श्रावण. यावेळेला शुभम महाडिकच्या बॅट मधनं या सिटीज मॅक्सिमम हा आलाय गैरसेकरांना आनंद प्रदान करणारा षटकार. या षटकारानं शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 29 धावा. शुभम महाडिकच्या बॅट मधनं आक्रमकतेचा अंगार फुलवणारा हा षटकार आलाय. अजून 2 षटकार जर सलगचे आले तर संकेत दिनकर आणि मनोज वेखंडे यांच्याकडनं 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक शुभम महाडिक यांना दिलं जाईल. चांगला संघर्ष मैदानाच्या आत. दोन्ही संघाचे सपोर्टर यावेळेला मैदानात. यावेळेला मात्र शफल झालेत. बॅक टू बॅक अनदर ह्यूज अँड हँडसम मॅक्सिमम षटकार. शुभम महाडिक नावाचं वादळ मैदानाच्या आत आता मात्र घोंगवायला सुरुवात झाली आहे आणि या वादळानं नेस्तानाबूत करण्याचा विचार मिळवलाय. या पुढच्या चेंडूवर जर षटकार आला तर संकेत दिनकर आणि मनोज वेखंडे यांच्याकडनं 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक
यावेळेला जाहीर होईल. 35 धावा धाव फलकावर आहेत. गिरसे संघानं पुन्हा गिअर बदललाय. गिरसे संघानं पुन्हा प्रवास चालू केलाय पुनरागमनाचा, संघर्षाचा. यावेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नात, फ्लिक करण्याच्या प्रयत्नात थेट पायावर जाऊन आदळला, पॅडवर जाऊन आदळला आणि निश्चित पंचांकडे अपील केली गेली. पंचांचं बोट आकाशात आणि लगातार 2 षटकार ठोकणारा बॅटर शुभम महाडिक मैदानातून बाहेर. पाचव्या चेंडूवर मात्र संकेत, माफ करा, पाचव्या चेंडूवर शुभम महाडिकला माघारी परतवण्यात यश आलंय. ते श्रावणला जबरदस्त फटकेबाजी झाली होती. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 35 धावा. रनरेट बरोबर चालू आहे म्हणेल, परंतु विकेट ज्या पदर होतात. आता मात्र ऋतिक दिवाणे फुल टॉस बॉल आणि आल्या आल्या ऋतिकनं देखील प्रेक्षकांना दिवानं केलाय. हा ठोकलाय षटकार. थँक्यू सो मच. प्रेक्षकांनी 1500 रुपये कमवण्याची संधी गमावली आहे. झेल पकडला असता थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, झेल जर पकडला तर नितीन शेठ चौधरी यांच्याकडनं 500 रुपये, विकी शेठ मांजे यांच्याकडनं 500 रुपये आणि भूषणजी शेलवले यांच्याकडनं 500 रुपये, असं एकूण 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि आज लकी ड्रॉ मध्ये ज्या प्रेक्षकाचं नाव निघणार आहे त्या प्रेक्षकाला तब्बल 20,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. अरे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निलेशजी पाटोळे यांच्यासाठी. प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने जी बक्षिसांचा वर्षाव केला, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेशदादा पाटोळे यांच्याकरता. चला वळूयात मैदानाच्या आत. 3 षटकं झाली आहेत आणि या 3 षटकांमध्ये 41 धावांपर्यंत मजल मारली आहे ती शुभम स्पोर्ट्स गिरचे संघ कमालीचा. आता मात्र थोडासा दबाव जास्त प्रमाणात साई स्पोर्ट्स शहापूर संघाकडे. आतिश भांडे बॉलिंग मार्कवर वासुदेव साठी. आणि पहिला चेंडू एशियन टेकन इनसाइड एज लागली आणि कैलास बांडे यांनी आता मात्र आपली चाणाक्षता दाखवली आहे. हा 5वा धक्का. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता संघर्ष पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आणि एनपी स्पोर्टचे देखील सदस्य पत्रकार कुमार संजय अरुण फरडे साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि त्याचबरोबर इंजिनियर साहेब माननीय धीरजजी घोडविंदे यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. इंजिनियर साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. संजयजी फरडे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे आणि इंजिनियर माननीय धीरजजी अनंता घोडविंदे यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. धीरजजी घोडविंदे साहेब आपलं देखील मनापासून स्वागत. ओमकार तारमळेसाठी भन्नाट वेग यावेळेला आतिश भांडेकडनं पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर वासुदेवला मैदानातून बाहेर पाठवलं, त्यानंतर ओमकार तारमळे आलाय. पहिल्या 3 षटकांमध्ये चांगलं काम केलंय शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाच्या फलंदाजांनी. ज्या पद्धतीचा खऱ्या अर्थानं रन रेट पर ओव्हर आवश्यक होता तो मात्र कीप केलाय.
आणि यानंतरचे जे 12 चेंडू उरलेत, आता मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत. या 10 चेंडूंमध्ये कोणत्या प्रकारचा खेळ होतोय, कुणाच्या बाजूने येणारे 10 चेंडू असतील पाहूया. स्टेप आउट केला आणि फर्निचर स्ट्राइक. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. इथे मात्र हा आणखी एक धक्का. आणि आता मात्र थोडासा विवंचनेमध्ये सापडलेला पाहायला मिळेल शिवम स्पोर्ट्स गिरसेचा संघ. आतिश भांडेचा हा स्पेल मॅचला टर्न देणार आहे, वळण देणार आहे. टर्निंग पॉइंट या वेळेला होतोय. मॅचचा रोख जो कुठेतरी थोडासा स्थिर होताना पाहायला मिळत होता शिवम स्पोर्ट्स गिरसेच्या बाजूनं, त्याचा कल मात्र या क्षणाला तुर्तास तरी आपल्याकडे वळवण्यात सर्वतोपरी यशस्वी झालेत ते आतिश भांडे. हे बघा ना, गंमत कशी आहे माहिती आहे, सगळं उलट चाललेलं असताना त्या उलट्या परिस्थितीला आपल्या बाजूनं उभं करण्याची ज्याच्यामध्ये ताकद असते तो संघाचा तारणहर्ता आहे. आणि या क्षणाला पहिल्या 3 षटकांमध्ये भरमसाठ धावा गेल्यानंतर 13 पेक्षा अधिकच्या सरासरीनं म्हणजे जवळपास 14च्या सरासरीनं धावा गेल्यानंतर इथे मात्र फलंदाजांना जेरबंद करणं गरजेचं होतं. जो रन रेट चालू आहे त्याला स्लो करणं गरजेचं होतं. जी गेम थोडीशी क्विकली, थोडीशी फास्टली शिवम स्पोर्ट्स गिरसेच्या बाजूने झुकतीये, तिला स्लो डाऊन करणं गरजेचं होतं आणि ते काम चोखरित्या बजावलंय बॉलर आतिश भांडेनं. कमालीचा स्पेल. आता मात्र नरेंद्र दिवाणे विपक्ष आतिश भांडे असा हा संघर्ष. यावेळेला नरेंद्र दिवाणेच्या बॅटमधनं डिग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा आलेला फटका आणि गिरसेकरांच्या आनंदाला पुन्हा एकदा 4 शान लगावणारा सुवर्ण चौकार. हा चौकार आलाय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 46 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला नरेंद्र दिवाने. थोडासा आता मात्र दबाव असेल आतिशकडे. इथे मात्र अनुभव पणाला लागतोय यंग टॅलेंटच्या अगेन्स्ट आणि तो अनुभव जिंकेल की ते मात्र उत्साह ते पाहावं लागेल. या वेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये निघून जाईल. एका धावेसाठी आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आता पाहायला मिळेल 6 बाद 47 धावा. चला फास्ट घ्यायचं आहे. सावंत सर आणि राकेश सर. सहा बाद 47 धावा. अजून एक चेंडू शिल्लक असेल षटक क्रमांक 4 मधला. फायनल मध्ये धडक मारली आहे थ्रो अँड हिटच्या गेम मध्ये नीरज स्पोर्ट्स असनगाव संघानं. आणि या संघाच्या विरोधात निलेश पाटोळे यांच्या आयोजनातून साकार होत असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025 मध्ये दुसरा संघ कोण जो फायनल मध्ये पोहोचेल यासाठी ही लढत चालू आहे. 6 चेंडू आणि 47 धावा. कधी कधी मुद्दाम देखील विलंब केला जातो, माहित आहे गेम थोडीशी स्लो डाऊन झाली पाहिजे. खोलवर टप्प्याचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर बॉल पाहायला मिळाला, त्यावर मोठा फटकाने सिंगल आली आहे. आणि कौतुक करावं लागेल निलेश पाटोळे साहेबांचं, त्यांच्या संपूर्ण एनपी स्पोर्टच्या संपूर्ण टीम मेंबरचं. कारण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, ज्यामध्ये फ्रेंडशिप मुरबाड असेल, ट्रायडंट मुरबाड असेल, साई स्पोर्ट्स शहापूर, एनपी स्पोर्ट्स ए, एनपी स्पोर्ट्स बी, सावकार 11 इगतपुरी. त्यानंतर आपण जर पाहिलं तर वेताळ स्वामी स्पोर्ट्स शहापूर, त्यानंतर ओमसाई शहापूर, राजेबॉय शहापूर, डीएस शहापूर, नीरज स्पोर्ट्स शहापूर, शुभम स्पोर्ट्स गेरसे. हे सगळे संघ, हे 12 संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. प्रत्येक दिवशी 4 संघ एका दिवशी आपल्याला बिग बॅश फॉर्मॅट मध्ये खेळले गेले आणि त्यातून ही स्पर्धा आज सरते शेवटी
जे संघ पुढे आले, 6 संघ जे पुढे आले त्यामध्ये आपण पाहिलं पहिलीच मॅच शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष राजे बॉईज शहापूर यांच्यामध्ये झाली. दुसरा सामना जर आपण पाहिला तर साई स्पोर्ट्स शहापूर विपक्ष शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष पहिली मॅच एनपी स्पोर्ट्स बी यांच्या विपक्ष झाली. त्यानंतर साई स्पोर्ट्स शहापूर विपक्ष राजे बॉईज, नंतर ट्रायडंट मुरबाड यांच्या विपक्ष नीरज स्पोर्ट्स आसनगाव एकमेकांच्या विरोधात लढले आणि त्यातून मग शिवम स्पोर्ट्स गैरसे पुढे आला, साई स्पोर्ट्स शहापूर पुढे आला आणि नीरज स्पोर्ट्स आसनगाव पुढे आला. षटक क्रमांक 5 ओमकार पटोळेचा पहिला चेंडू आणि त्यावर मात्र ऋतिक दिवानेचा घणाघाती आघात. टायमिंग प्रॉपर नाही, निलेश बांगर चुकी करणार नाही. हा धक्का क्रमांक 7. ओमकार परटोळेने सुरुवात चांगली केली आहे. महत्वपूर्ण निर्णायक षटकामध्ये पहिल्या चेंडूवर धक्का दिला. 7 गडी बाद झालेत. विकास डोंगरे आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येईल. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. साई स्पोर्ट्सच्या विरोधात जर फाईट करायची असेल तर अजूनही 10-12 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र लिडिंग एज, परंतु धोका नाही. डिक्लेअर झोन मध्ये निघून जाईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या धाव फलकावर 49 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू नरेंद्र दिवाणी करता. गोलंदाज ओमकार पटोळेचा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावा आहेत. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला 60 पर्यंत पोहोचणं आवश्यक असेल या 5 षटकांच्या सामन्यामध्ये, ज्या वेळेला तुम्ही साई स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट खेळत असता. स्टेप आउट केलंय, जोरदार प्रहार झालाय, फटका फसलाय. श्रावण तिथे मात्र तैनात असेल. नाही नाही नाही, नो बॉल होता, नो बॉल होता. नो +2 अशा एकूण या धावा 3 असतील. श्रावण आजचा दिवस नाहीये. श्रावणचा आजचा दिवस नाहीये. मोठा खेळाडूचा एक बॅड पॅच असतो ना, आज तोच बॅड पॅच या क्षणाला श्रावण अनुभवतोय. त्याला तो मात्र फेस करतोय. गोलंदाजी हव्या त्या टप्प्यावर होत नाहीये. क्षेत्ररक्षण हवं त्या ठिकाणी होत नाहीये. ही सगळी ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आहे. सो नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. एकूण या 3 धावा आल्यात. संघाची धावसंख्या झाली आहे 52 धावा. फ्री हिट समोर आहे नरेंद्र दिवाणे. हे महत्वाचा चेंडू असेल. इथे मात्र चांगली गोलंदाजी. चेंडू खाली राहिलाय. राईट अराउंड द विकेटचा मारा होता. 22च्या रूपाने ही एक धाव येईल. संघाची धावसंख्या 1 न पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या झाली आहे 53 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं की जेव्हा समप्रमाणात बलाबल असलेले 2 दिग्गज एकमेकांच्या विरोधात उभे टाकतात ना, त्यावेळेला जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही, जोपर्यंत निकाल घोषित करण्याच्या पात्रतेची सदृश्य परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत त्याची भविष्यवाणी कोणीच करू शकत नाही. आणि अगदी त्या पद्धतीने मैदानाच्या आधी रंगतदार लढत पाहायला मिळते पुन्हा एकदा. ओमकार टू नरेंद्र दिवाने. त्यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली आहे, परंतु मात्र मिस्टेक्स अँड मिस्टेक्स. या एकूण 2 धावा या ज्या शेवटच्या षटकामध्ये चुकीच्या बळावर श्रावणकडून सुटलेल्या झेलमध्ये त्या 2 धावा आल्या. ओमकारने टाकलेल्या नो बॉलच्या त्या 2 धावा होत्या. त्यातून एक एक्स्ट्रा आली. त्यानंतर फ्री हिटवर आलेली धाव आणि इथे मात्र हिटच्या नादामध्ये आलेल्या या 2 धावा ह्या फार मोठ्या प्रमाणात मॅटर करतात. बघा, एकतर कर्णधारानं थोडासा विश्वास ठेवलाय आपल्या चेसिंग कॅपॅसिटीवर, पाठलाग करण्याच्या क्षमतेवर, पण 5 षटकांचा सामना आहे आणि
सगळा जर अंदाज आपण या खेळपट्टीचा या वातावरणाचा पाहिला तर फ्लड्स मध्ये ज्यावेळी तुम्ही लाईट मध्ये खेळत असता त्यावेळेला मला जास्तीत जास्त पर्सेंटेज जो कॅप्टन चूज करतो तो फर्स्ट बॅटिंगला प्रेफर करत असतो. इथे मात्र कैलासजींनी जी आपली क्षमता आहे, जे आपले बॅटर आहेत, पाठलाग करण्याची ताकद आहे, त्याला मात्र चॅलेंज केलंय. आणि अशा वेळेला तुमच्याकडनं जर धावा जात असतील, कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही चेसिंगसाठी उतराल त्यावेळेला तुम्हाला +1 याच माइंडसेटनी खेळायचं आहे. आणि मग अशा वेळेला धावा लपवणं, धावा चोरणं गरजेचं असेल, ही एक आणखी चूक. या क्षणाला व्हाईट बॉल आलाय, 22च्या रूपाने एक धाव, अशा एकूण 2 धावा आहेत. आणि अंपायर रिव्ह्यू आहे की बॅटिंग साईडनं? अंपायरनं रिव्ह्यू घेतलाय. हाईट चेक करण्यासाठी मी तिसरे पंच संदेश या वेळेला या 2 पकडल्या तर 55 धावा आहेत. नाही, या 2 न पकडता 55 आहेत. जर या धावा पकडल्या तर मग आता 57 होतील. निर्णयाची येस इट इज बीमर. हा असेल नो बॉल. नो +1 अशा एकूण आता धावा असतील. 2 संघाची धावसंख्या झाली आहे 57 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. मी या चुकांची मगापासून घोषणा करत होतो, या टाळावा लागतील, गरजेच्या होत्या. आणि फ्री हिट वर नरेंद्र दिवाणेचा कडक षटकार. थँक्यू सो मच. हा षटकार आलाय आणि या षटकारानं 63 धावा झाल्यात. मी पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करेन. कैलासजी यांच्या चेहऱ्यावरची जी चिंता आहे ते बरंच काही सांगून जाते. मी पुन्हा विचार करेल. हॅलो. आणि निश्चित आता मात्र 5 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला. आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणार संघ शिवम स्पोर्ट्स गेरसे 7 बाद 63 धावा झाल्यात. आणि इथे मी मगाशी वारंवार त्याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की कर्णधार कैलास भांडे साई स्पोर्ट्स शहापूर या संघाकडनं, या कर्णधारानं टॉस जिंकल्यानंतर, नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगला का प्रेफर केलं नाही. पहिल्यांदा आपला अपोनंट असणाऱ्या शिवम स्पोर्ट्स गेरसे या टीमला मात्र फर्स्ट बॅटिंगसाठी का इन्व्हाइट केलं. आणि या सगळ्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर मॅटर करत असतात. आता जर आपण चित्र पाहिलं, रात्रीची वेळ आहे, वातावरणामध्ये थोडासा दमटपणा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा वेळेला बॉल कॅरी करणं, बॉल ट्रॅव्हल करणं हे फार कठीण जातं. आणि मग दबाव येतो. +1 ची भूमिका आपल्याला बजवावी लागते. तिथे वेळेला आस्किंग रन रेट हा 10च्या बिलो असतो, 10 पेक्षा अधिकचा असतो.
त्याही वेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल. आणि अगदी आता हे वादळ तुम्हाला पहिल्या 2 षटकांमध्ये ज्याला हवी होता येईल, पहिल्या 2 षटकांमध्ये ज्याला अधिराज्य गाजवता येईल, पहिल्या 2 षटकांमध्ये ज्याला मॅचवरची पकड मजबूत करता येईल, त्याला मात्र खऱ्या अर्थानं या सामन्यावर अधिराज्य सांगता येईल. आणि याच नंतर आपण पाहणार आहोत 36 चेंडू, माफ करा 30 चेंडू आणि विजयाकरता 64 धावांची आवश्यकता असताना या सगळ्या गोष्टीचा वाप करण्याकरता आपल्या प्रगल्भ आवाजातून आपल्या समोर हे सगळं धावतं समालोचन आपल्या समोर घेऊन येतील, ते म्हणजेच जयेश विदे. थँक्यू सो मच अमरजी राऊत सर. खऱ्या अर्थाने बघायला गेलात तर नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर साई स्पोर्ट्स संघानं स्वीकारलं होतं क्षेत्ररक्षण, परंतु जे क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं ते किती महत्वाचं ठरलंय हे येणारे निश्चितपणे चेंडू सांगून जातील. अगदी लाईट्स मध्ये सामना खेळला जातोय. नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि तदनंतर मात्र गोलंदाजी करत असताना निश्चितच विकेटांचा एकामागे एक विकेट पडत होत्या, परंतु येणारा प्रत्येक फलंदाज प्रत्येकाचं श्रेय मात्र या मॅच मध्ये देत होता आणि तीच कामगिरी झाली आहे. प्रत्येकाचा एफर्ट दिलाय, बॅटरनं कामगिरी केली आहे. 63 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या आहेत. आता मात्र 30 चेंडूमध्ये 64 धावा विजयासाठी कराव्या लागतील. व्यूह रचना पूर्णपणे सज्ज होतीये. शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ यावेळेस मात्र निश्चितपणे मनामध्ये जी थोडीशी काहूर माजली होती ती मात्र आता मात्र थांबली आहे. कारण बघायला जर गेलात तर या 30 चेंडूमध्ये 63 धावा म्हणजे एक चांगला फायटिंग स्कोर यावेळेस मात्र शिवम स्पोर्ट्स गिरसेच्या माध्यमातून निश्चितपणे टार्गेट सेट केला गेलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर होतीये. एका बाजूने पाहायला मिळतोय कैलास भांडे, तर दुसऱ्या बाजूने शहापूरचा बायकर बॉय अर्थातच गणेश डिंगोरे. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये अभि सावंत सर, समीर सर यावेळेस मात्र लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये, तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अभि सावंत सर यांना, सॉरी संदेश किस्मतराव यावेळेस मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ होते यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती ऋतिक धिबाने येतोय. षटक क्रमांक पहिलं सेकंड वरती आहे बायकर बॉय गणेश डिंगोरे उर्फ ध्वनी. सेकंड वरती आहे गणेश. षटक क्रमांक पहिलं ऋतिक धिबाने. पहिला चेंडू यावेळेस रिलीज केला जाईल. पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू यावेळेस ऋतिक धिबाने. ओहो यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय अगदी पहिल्या चेंडूवरती. चेंडू शरीयष्टीवर अधरून मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय का चेक केलं जाईल. निश्चितपणे चेंडू सेफली रोखला गेलाय. एक सिंगल घेतली गेली आहे. बिग हिट होता निश्चितपणे. ऑन साईडला यावेळेस चेंडू उडवण्यात आला होता गणेश डिंगोरेच्या माध्यमातून. आपण पाहू शकता शॉर्ट अँड पुल पॉवरफुल सक्सेसफुल फटका होता, परंतु या फटक्यावरती क्षेत्ररक्षण ला जवाब घडलाय. चेंडू रोखला गेलाय. एक सिंगल धाव मिळेल. पुन्हा एकदा ऋतिक दीपाने. पाठलाग केला जातोय. तब्बल 64 धाबांचा पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे.
अजूनही 29 चेंडू आणि 63 धावांचं समीकरण आहे. कैलास भांडे ज्या कर्णधारानं नाणेफेकीचा कौल विजयी झाल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, यावेळेस मात्र स्ट्रायकिंग वरती कैलास भांडे पाहायला मिळतोय. ओहो, गुडलेंथला चेंडू होता, यावेळेस मात्र कट केला आहे. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. मिळेल या चेंडूवरती एक सिंगल. प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव देण्याचं काम केलं जात आहे. आपण पाहतायत चेंडू मात्र कमीचे आणि रिक्वायर्ड रन रेट मात्र वाढत चाललाय. यावेळेस मात्र 28 चेंडू मध्ये 62 धावा कराव्या लागतील साई स्पोर्ट्स शहापूर संघाला. 2 चेंडू मध्ये 2 धावा आल्या आहेत. स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा एकदा गणेश डिंगोरे स्ट्राईक एंड वरती. ओहो, यावेळेस देखील बघा फटका खेळायचा होता कुठे, चेंडू गेला कुठे, परंतु या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. प्रत्येक चेंडूवरती सिंगल येऊन शिवम स्पोर्ट्स गिरशे संघाला काही फरक पडत नाहीये. जाणतायत की सिंगलने मात्र या जर धावांचा पाठलाग केला गेला तर मात्र दमछाप होऊ शकते आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. परफेक्ट गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या ठिकाणी चेंडू हाताळायचा आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू हाताळला जातोय. हो, ऋतिकचा हा चेंडू मात्र अगदी पायावरती आदळतोय. फुलबट टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवरती मात्र काही मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे. त्यानंतर या चेंडूवरती देखील बघायला गेलात तर चांगली कामगिरी राहिली आहे ऋतिक दिवाने. 3 चेंडूवरती 3 सिंगल, चौथ्या चेंडूवरती मात्र धाव नाहीये. 4 चेंडू केवळ 3 धावा. ओहो, यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय. लाजवाब टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू फरार, सीमा रेषे पार, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फटका 6 धाब्यांसाठी षटकार. कैलास भांडे बिग हिट पाहायला मिळाला. लाजवाब फटका, टायमिंग प्रॉपर होतं या फटक्यावरती. मिडल ऑफ द बॅट फटका पाहायला मिळाला 6 धाब्यांसाठी ऋतिक दिवाने. ओहो, यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी सेफ झोन मध्ये फटका पाहायला मिळतोय. स्टेट ड्राईव्ह, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चेंडू सीमा रेषे पार. 4 धाब्यांसाठी षटकारानंतर आलाय चौकार. धावफलक हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो. धावफलक 13 या अंकावरती षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस साई स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 13 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा घेतल्या गेल्यात. गणेश डिंगोरे, बायकर बॉय यावेळेस मात्र साजेदारी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी झाली, परंतु कैलास भांडेनं चांगला समाचार घेतलाय. एक बिग हिट पाहायला मिळाला षटकार 6 धाब्यांसाठी. तदनंतरच्या चेंडूवरती चौकार ठोकला गेलाय आणि जो स्कोर खऱ्या अर्थानं हवा होता तो मात्र पहिल्या षटकामध्ये आलाय. 13 धावा आल्यात. निश्चितपणे चांगला पाठलाग केला जातोय. राहिले चेंडू 24 आणि 24 चेंडूमध्ये समीकरण जर बघायला गेलात तर 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 चेंडू 51 धावा. 24 balls left and required by 51 run. Who will win this match? I don't know. Wait and watch after 24 balls. आपण पाहतोय एनपी स्पोर्ट्स श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक सुवर्ण चषक 2025 चं नियोजन भव्य दिव्य नियोजन आहे. डे नाईट फॉर्मॅट मध्ये बिग बॅश 12 टीम पाहायला मिळाला. या 12 मधनं सुपर 6 मध्ये 6 टीम आजच्या दिवसामध्ये खेळल्या. त्या 6 मधनं 3 टीम यावेळेस मात्र सुपर 3 मध्ये पाहायला मिळाला आणि त्यामध्ये हा सामना पाहायला मिळतोय साई स्पोर्ट्स विपक्ष शिवम स्पोर्ट्स गिरशे. हो हो, यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय. अगदी सीमा रेषे पार. चांगलं टायमिंग पाहायला मिळेल या फटक्यावरती. गणेश डिंगोरेच्या बॅट मधनं येतोय पहिला षटकार.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर स्लॉट मध्ये चेंडू होता, चेंडूला पाठवून दिलं पार्किंग लॉट मध्ये. 6 धाब्यांसाठी षटकार. समीकरण आहे 23 चेंडू 45 धाबा. हेमंतजी सोनवळे सर यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. निश्चितपणे हेमंतजी सोनवळे सर आपल्या शुभेच्छा आम्ही एनपी स्पोर्टचे सर्व निलेशजी पाटोळे साहेब आयोजक यांच्या पर्यंत पोहोचवले आहेत. यावेळेस मात्र संधी झाली आहे. ओमकार तारमले ला जवाब झेल टिपला गेलाय. फलंदाज माघारी परतावा लागेल गणेश डिंगोरेला. गोल्डन विकेट यावेळेस प्राप्त झाली आहे. बडी मछली जाल में फंस गई है. खऱ्या अर्थानं बघायला जर गेलात तर धावफलकावरती 19 धावा, एक गडी बाद झालाय महत्वाचा. आणि हा प्रेशर या सध्याच्या घडीला येणं गरजेचं होतं. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघासाठी जर बघायला गेलात तर विकेट येणं यावेळेस गरजेचं होतं. थोडासा प्रेशर कैलास भांडेवरती देखील पाहायला मिळेल, परंतु गणेश डिंगोरे जरी मैदानाच्या बाहेर गेला असला तरी आतिश भांडे मैदानाच्या आत आलाय. हॅलो. 22 चेंडू मध्ये 45 धाव्यांची गरज आहे. 22 चेंडू 45 धावा. साई स्पोर्ट्स संघाला विजयासाठी 22 चेंडू मध्ये 45 धाव्यांची गरज आहे. षटक क्रमांक 1.2 चा सामना आतापर्यंत झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज दीपेश चांगली कामगिरी केली आहे. महत्वाची विकेट, गोल्डन विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज. दीपेशने चांगली गोलंदाजी केली आहे, कारण एक चौकार जरी आला असला तरी नेक्स्ट बॉल वरती त्याने मात्र महत्वाची विकेट गणेश डिंगोरेला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र आतिश भांडे स्ट्राईक वरती आहे. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा करून दाखवावी लागेल. खरं जर बघायला गेलं तर बॉल टू रनचं इक्वेशन आहे. 22 चेंडू मध्ये 45 धाव्यांची गरज असताना नेक्स्ट बॉल आतिश भांडेसाठी. ओहो, काय घडतंय यावेळेस मात्र अगदी धर्मवीर चषकामध्ये याच प्रकारची गोलंदाजी करत असताना धामणी संघाचा गोलंदाज वारंवार रनअप करत असताना त्याला मात्र व्यत्यय येत होता. आणि यावेळेस मात्र दीपेश शिवम स्पोर्ट्स गिरशी संघाचा रनअप मध्ये वारंवार व्यत्यय येतोय. ओमकार तारमळेच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतंय. हे घडतंय नक्की काय? निश्चितच जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका मित्रांनो, मॅच ऑन करा. नेक्स्ट बॉल. स्टॉपवॉच ऑन आहे. निश्चितच पंचांचा इशारा येतोय. जास्तीचा वेळ घेतला गेला तर मात्र एक प्रतिनिधी तुम्हाला 38 मध्ये घ्यावा लागेल. हे स्पर्धेचे नियम आहेत, ते मात्र तुम्हाला फॉलो करावे लागतील. हो हो, यावेळेस सालके हाताने कट केला चेंडू. एक सिंगल घेतली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय आतिश भांडेच्या माध्यमातून. क्रॅम्प येतोय पायामध्ये आतिश भांडेच्या. यावेळेस ही डोकेदुखी ठरू शकते साई स्पोर्ट्स संघासाठी. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने धावफलक पोहोचलंय 20 या आकड्यावरती. 2-0 लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहिलं की गणेश डिंगोरे बाद झाला, तदनंतर मात्र जे फटके येत होते ते आता मात्र कुठेतरी थांबले गेलेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आतिश नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. कैलास भांडे. ओहो, या वेळेस गोलंदाजानं चेंडू कुठे हाताळलाय तर अगदी ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतो लॉंग वाईट साठीचा.
निश्चितच आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये किती दूरवर हा चेंडू टाकला गेलाय. आमचे बीके स्पोर्टचे सर्वे या ठिकाणी दाखवत आहेत. खूपच tenniscricket.in सॉरी दिवसाभरामध्ये आम्ही बीके स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जोडले गेलो होतो. क्षमस्व असावं. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतायत प्रत्येक चेंडू दाखवला जातोय. समीकरण आहे 21 चेंडू आणि 42 धावा. अगदी दिवस आणि रात्र एक आमच्यासाठी झालंय आणि या चुका मात्र करतायत. हो यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषे पार 6 धाब्यांसाठी. या फटक्यावरती वजन आणि रन मिळतील अर्धा डझन. वीस बॉल 36. 20 चेंडू 36 धावा विजयासाठी. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 28 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आहे 20 चेंडू 36 धावा. हो दिपेशचा हा चेंडू मात्र कट केलाय 38 मध्ये. या चेंडूवरती मात्र काही मिळणार नाहीये. चांगला चेंडू राहिलाय दिपेशचा. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. धावफलक आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे 28 या अंकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आता मात्र 19 चेंडू आणि 36 धावा. हो यावेळेला झेलची संधी होती. निश्चितपणे डाईव्ह करून झेल घेण्याचा प्रयत्न कॅप्टन कूल यांच्याकडनं हा झेल सुटलाय. ह्या बाद हे अगदी संधी झाली होती. चेंडू हातामध्ये आला देखील परंतु ज्या वेळेस हात धरतीवरती आदळले गेले चेंडू हातातून निसटताच आला. आता मात्र 2 षटक समाप्त झालेत. 18 चेंडू 36 ची गरज. परेश माली यांच्याकडनं पारितोषिक येत आहे 1000 रुपयाचं बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी. प्रत्येक फोर साठी 500 आणि प्रत्येक 6 साठी 1000 रुपये बनाया शेठ झुंजारराव यांच्या माध्यमातून बक्षीस येत आहे. तर पंचांना विनंती असेल वेळ मात्र कुठलाही जास्तीचा घालवू नका. सामना अजिबात थांबला नाही पाहिजे. कुठलीही टीम मीटिंग यापुढे चालणार नाही. ह्या महत्वाच्या सूचना येत आहेत आयोजकांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मार्ग असतो ते यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. गोलंदाज ज्ञानेश्वरजी बांगर साहेब यांचं शुभागमन होतं या मुख्य व्यासपीठावरती. एनपी स्पोर्ट्स श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. हो यावेळेस हलक्या हाताने कट केला होता. संधी झाली होती अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू वरती झेल घेण्याची संधी होती परंतु चेंडू थोडासा पुढे राहिला. तसेच ज्ञानेश्वरजी दिनकर साहेब यांचं शुभागमन होतं या स्पर्धेमध्ये. श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025 मध्ये आपलं शब्दसुमनानं सहर्षमय स्वागत असेल. आलात मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. ओहो फुल ऑफ लाईनचा चेंडू उचललाय टाकून दिलाय सीमा रेषे पार 6 धाब्यांसाठी षटकार. आतिश भांडे ऑन फायर. बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी परेश माली यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. यावेळेस समीकरण या षटकारानं पूर्णपणे बदललंय. धावफलकावरती 34 धावा पाहायला मिळत आहेत. 16 चेंडू 30 धावांचं समीकरण.
ओमकार तारमले यावेळेस बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. आतिश भांडे अभि झालाय. हो यावेळेस मात्र शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला उडवलाय चेंडू. एक सिंगल घेतली गेली आहे. या चेंडूवरती सिंगल प्राप्त होईल. सिंगलने धावफलक 35 या आकड्यावरती. 15 चेंडू आणि 29 धावा विजयासाठी साई स्पोर्ट शहापूर संघाला. कैलास भांडे सांगतोय की भाई आए हे और जाएंगे तभी जब मैच जीत जाएंगे, असं काही समीकरण पाहायला मिळतंय. कारण सलामीचा फलंदाज अतिश गणेश डिंगोरे बाद झाल्यानंतर संपूर्ण संघाची जबाबदारी कैलास भांडे या कर्णधारावरती आणि कर्णधारानं स्वीकारली आहे जबाबदारी. जुनी या विकेटवरती थांबून आहे. सांगतोय की जोपर्यंत सामना जिंकवून देणार नाही मैदानाच्या बाहेर मात्र जाणार नाही. तर ओमकार तारमले हो यावेळेस स्वतःच्या फॉलोथ्रू वरती झेल घेण्याची संधी होती. एक सिंगल घेतली गेली आहे. संध्या वारंवार पाहायला मिळत आहेत परंतु त्या संधीचं सोनं अजूनही झालेलं पाहायला मिळत नाहीये. हा देखील झेल होऊ शकला असता. स्वतःच्या फॉलोथ्रू वरती कमी वेळ असतो झेल घेण्यासाठी परंतु निश्चितपणे प्रयत्न चांगला होता. कैलास भांडे आतिश भांडे या दोन्ही फलंदाजांपैकी कुठल्या फलंदाजाने बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर परेश माली यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. ओहो आतिश भांडेने चेंडू उडवला. हवेमध्ये आहे. वासू आहे चेंडू खाली. झेल अचूक कॅरी झालाय. आतिश भांडेची खेळी संपली आहे. टायगर बॅक टू द पविलियन. विकेट देखील गमावली आहे. चेंडू देखील गमावली आहे आणि आता मात्र 13 चेंडू 28 धावा. चला स्पीडअप घ्या. फलंदाज त्वरित या मैदानाच्या आत इंटर व्हा. साई स्पोर्ट शहापूर संघ सहकार्य करा. खऱ्या अर्थानं खूप सारे नियम असतात आणि ते मात्र फॉलो करणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आत शहापूरचा रावण अर्थातच श्रावण मैदानाच्या आत इंटर झालाय. अगदी सध्याच्या घडीला बघायला गेल्यास प्रत्येक चेंडूवरती मात्र मोठा फटका मारणं गरजेचं बनलेलं नाहीये. एखाद चेंडू खराब येतो आणि त्या चेंडूवरती तुम्ही मोठा फटका निश्चितपणे मारू शकता. या अनुषंगाने तुम्हाला मात्र करायचे 13 चेंडूमध्ये 28 म्हणजेच या धाबा अगदी चांगल्या पद्धतीने देखील सेन्सिबल क्रिकेट खेळून देखील कंप्लीट केल्या जाऊ शकतात. परंतु विचारांचं वादळ फलंदाजाच्या मनामध्ये काय आहे हे मात्र सांगू शकत नाही. निश्चितपणे यावेळेस हो पहिला चेंडू अगदी शर्यष्टीवरती आदळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. श्रावण याने देखील बॅक टू बॅकचे 3 षटकार टोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक परेश 1500 रुपयाचं पारितोषिक परेश माली यांच्या माध्यमातून. तुर्तास या सत्राचा आनंद घेण्याकरता व्यासपीठावर सन्माननीय ज्ञानेश्वरजी बांगर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर सन्माननीय हेमंतजी निचिते साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ज्ञानेश्वरजी बांगर साहेब आणि सन्माननीय हेमंतजी निचिते साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. व्यासपीठावर व्यासपीठावर सन्माननीय ज्ञानेश्वरजी बांगर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सन्माननीय हेमंत दादा निचिते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करतो सन्माननीय ज्ञानेश्वरजी बांगर साहेब आणि सन्माननीय हेमंतजी निचिते साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. ओव्हर टू जयेश सर. थँक्यू सो मच. समीकरण आहे 12 चेंडू 28 धावा. हेमंतजी निचिते साहेब
श्रावण डोंगरे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. लगातार 3 षटकार जर खेचले तर परेशजी माळी यांच्याकडनं 1500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. थँक्यू सो मच. हेमंतजी निचिते साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हेमंतजी निचिते यांचा सन्मान धीरजजी घोडविंदे यांच्या शुभ हस्ते आपण पार पाडत आहोत. थँक्यू सो मच अमरजी राऊत सर. 14ची सरासरी आली आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू ओहो थोडीशी मिसफिल्ड झाली होती, परंतु क्विक ऍक्शन मध्ये थ्रो केला गेला. एक सिंगल घेतली गेली आहे. या सध्याच्या घडीला मात्र या चुका पाहायला मिळतील. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल हे मात्र सांगू शकत नाही. हो षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय नरेंद्र दिवाने. हो यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय नरेंद्र दिवाने. स्ट्रायकिंग वरती श्रावण. 11 चेंडू 27 ची गरज. हो यावेळेस क्लिक केलाय. अगदी पायावरती चेंडू होता. पंचांचा इशारा काय येणार. बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी कैलासजी केने यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक येत आहे. पंचांचा निर्णय काय येणार याकडे संपूर्ण लक्ष असेल. बन्याशेठ झुंजाराव यांच्या माध्यमातून बक्षीस येते. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आणि षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक बन्याशेठ झुंजाराव यांच्या माध्यमातून. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 500 आणि षटकारासाठी 1000 रुपये. बाउंड्री लगत जे प्रेक्षक बसलेत गेट एंट्री वरती त्यांना मात्र विनंती असेल की आपण थोडे मागे व्हा. निलेशजी पाटोळे साहेब स्वतः सांगतायत की थोडे मागे सरका. बाउंड्री लगत जे प्रेक्षक बसलेत अगदी
धाबा ऍड केल्या जातील 4 आणि या धाबा ऍड केल्यानंतर आपण धावफलकावरती पाहतोय धावफलक सजलं गेलंय. प्रेक्षक खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल आपण कुठेतरी चुका करतायत आणि त्या चुका मात्र अगणित आहेत. हो या विलस काय फटका सजवला गेलाय. लाजवाब टायमिंग प्रॉपर हवाई सफर चेंडू फरार सीमारेषे पार. या फटक्यावरती प्राप्त होतील श्रावण डोंगरेला 6 धावा. श्रावण डोंगरे यांनी बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर परेश माली यांच्या माध्यमातून श्रावणला 1500 रुपये आणि इतर कुठल्याही फलंदाजाने बॅक टू बॅक 3 षटकार लगावले ते परेश माली यांच्याकडनं 1000 रुपये. तसेच बन्या झुंजाराव साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये चौकारासाठी 500 रुपये. श्रावण डोंगरेला 1000 रुपये लागू झालेत बन्या शेठ झुंजारराव यांच्या माध्यमातून. नरेंद्र दिबाने यावेळेस मात्र अगदी त्यांच्या चेंडूवरती आघात झाला. श्रावण डोंगरेने मात्र पूर्णपणे यावेळेस फटका लाजवाब सजवला गेला आणि चेंडू सीमारेषे पार 6 धाब्यांसाठी. हो यावेळेस मात्र रनअप मध्ये थोडासा व्यत्यय नरेंद्र दिबाने थांबला. चेंडू मात्र हाताला गेलेला नाहीये. 9 चेंडू 17 धाब्यांची गरज. 9 चेंडू विजयासाठी 17 धावा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा नरेंद्र दिबाने श्रावणसाठी चेंडू घेऊन जातील. हो फुल ऑफलाईनचा चेंडू फसवला गेलाय. श्रावण डोंगरे यावेळेस मात्र बॅक टू द डगआउट. हो क्या बात है. नरेंद्र दिबाने यावेळेला स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. लोवर फुल टॉस आणि यावेळेस मात्र ताकद कमी पाहायला मिळाली या फटक्यावरती. अगदी हलक्या हाताने यावेळेस चेंडूला बुडवलं गेलं. चला स्पीडअप घ्या. पंच कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. चला बॅट्समन मैदानाच्या आत या. फलंदाज निलेश बांगर मैदानाच्या आत इंटर होतोय. हो समीकरण थोडस यावेळेस मात्र कठीण होऊन बसलंय साई स्पोर्ट संघासाठी कारण 8 चेंडू 17 धावांचं समीकरण आलंय. नरेंद्र दिबाने हे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय या संपूर्ण 2 चेंडूंवरती हा सामना निर्भर आहे. या मॅच मध्ये कोण राहणार साई स्पोर्ट शहापूर की शिवम स्पोर्ट्स गिरशे फायनल साठी टक्कर देण्यासाठी. नीरज स्पोर्ट्स असनगाव संघासमोर कोण असेल साई स्पोर्ट्स शहापूर की शिवम स्पोर्ट्स गिरशे पाहूयात. 8 चेंडू 17 धाव्यांची गरज. चला निलेशजी पाठवले सर सांगतायत की साखरपुड्याचा वेळ होतोय. अंगठ्या घालायचे आहेत 11 खेळाडूंना. हो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. लेग बिफोर विकेट यावेळेस प्राप्त झाली आहे. निलेश बांगर आला आणि चालला.
ओहो, यावेळेस मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय संदीप निमसे. संदीप निमसे यांनी बॅक टू बॅक 3 षटकार लगावले. तर परेश माली यांच्याकडनं 2000 रुपये बक्षीस वाढत चाललंय परेश माली यांचं. परंतु येणारा फलंदाज मात्र त्यांना नाराज करतायत. 7 चेंडू 17 धाबा. धावफलकावरती 47 धाबा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साई स्पोर्ट्स शहापूर संघ यावेळेस मात्र फाईट करताना पाहायला मिळतोय. समीकरण आहे 7 चेंडू 17 धाबा. हु विल विन दिस मॅच? आय डोंट नो. वेट अँड वॉच आफ्टर 7 बॉल्स. नरेंद्र दिबाने यावेळेस पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. संदीप निमसे खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे. यावेळेस संदीप निमसेच्या माध्यमातून ही सफल केली पाहायला मिळेल का? 7 चेंडू 17 धाबा. ओहो, फुल ऑफ लेनचा चेंडू स्वीकारलाय. संदीप निमसे यांच्या बॅट मधनं आघात झालाय. इट्स सुपर ब्रँडेड षटकार संदीप निमसेच्या बॅट मधनं. हो, अगदी बघायला गेलात तर नरेंद्र दिबाने या आधीचा चेंडू श्रावण डोंगरेला देखील अशा प्रकारचा केला होता आणि त्यामध्ये श्रावण डोंगरेला फसवलं होतं. परंतु संदीप निमसे सांगतोय की तो श्रावण नाहीये, मी आहे संदीप निमसे. पहिल्या चेंडूवरती आघात झाला. संदीप निमसेच्या बॅट मधनं 6 धाब्यांसाठीचा षटकार. 6 चेंडू 11 धाबांचं समीकरण आलंय. जुनी मॅच दोन्ही बाजूने आहे. पुढचा सामना फायनलचा सामना हा 4 षटकांचा खेळवण्यात येणार आहे. 4 षटकारातील 4 गोलंदाज असतील, ही महत्वाची सूचना असेल. फायनलचा सामना 4 षटकांचा, 4 गोलंदाज असणार आहेत. तर हा सामना या मॅच मध्ये फायनल मध्ये दाखल कोण होणार? 6 चेंडू 11 धावा. शिवम स्पोर्ट्स गेरशे, साई स्पोर्ट्स शहापूर ही फाईट पाहतोय आपण. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. 7 चेंडू मध्ये 17ची गरज असताना संदीप निमसेनं अगदी पहिल्या चेंडूवरती आघात केला. 6 धाब्यांसाठीचा षटकार आणि आता मात्र सामना आलाय 6 चेंडू 11 धावा. कैलास भांडे सलामीचा फलंदाज अजूनही स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक शेवटचं 5वं षटक हाताळण्यासाठी मयुरेश पाहायला मिळतोय. 6 चेंडू 11 धाबा. हे भावा, विजयासाठी 6 चेंडू आणि 11 धाबा. ओहो, यावेळेस पंचांची मुवमेंट शिफ्ट झाली आहे. पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. DRS गोलंदाजीच्या माध्यमातून घेतला गेलाय. चेक केलं जाईल हा चेंडू फेअर आहे की एक्स्ट्राचा. तर महत्वाची सूचना की या ठिकाणी समालोचन कक्षेमध्ये गर्दी नकोय, गर्दी कमी करा. मी तर म्हणेल खाली उतरा, कारण वाच्यतानं खूप. यावेळेस पंचांचा निर्णय अचूक पाहायला मिळतोय. इट्स अ व्हाईट बॉल. चेंडू मात्र 6 आहेत शिल्लक आणि धावा मात्र 1 ने कमी होतीये. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस कोतून काढण्यात आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल घेतली गेली. डबलचा प्रयत्न. यावेळेस दुहेरी धाव देखील कंप्लीट होतीये. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. थ्रो यावेळेस चुकीच्या एंडला झाला असं देखील म्हणायला हरकत नाहीये. पाच चेंडू 8 धाब्यांची गरज. धावफलकावरती या 2 धावा जोडल्यानंतर 54+2 56 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र धावा राहिल्यात 8 आणि चेंडू आहेत 5 या धावा बनवण्यासाठी. ओहो, सफल चेंडू पाहायला मिळतोय. ट्विस्ट आहे मॅच मध्ये. सामना महत्वाचा आणि यावेळेस गोलंदाज देखील सांगतोय की आखरी दम तक दम
और लढेंगे और लढेंगे भी और जीतेंगे भी. क्या बात है. दोन्ही बाजूनं जोरशोर पाहायला मिळतोय. टीट फॉर टाईट. यावेळेस मात्र कर्णधार ज्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थानं शेवटच्या अगदी षटकापर्यंत थांबलाय, सलामीला आलेला कैलास भांडे अजूनही विकेट वरती आहे. आणि सामना मात्र 4 चेंडू 8 धावा. हो 4 मध्ये 8ची गरज असताना यावेळेस फटका खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चेंडूफेकी चांगली झाली आहे. नाही, यावेळेस देखील चेंडूफेकी खराब पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. खराब थ्रो. यावेळेस मात्र डायरेक्टली थ्रो येणं गरजेचं होतं. अगदी यावेळेस विकेट किपर करेल तर काय करेल आणि गोलंदाज करेल तर काय करेल. वारंवार सिंगलची धाव डबल मध्ये कन्वर्ट होतीये. गुड रनिंग पाहायला मिळतीये. चित्त्याचा वेग, हरणाची चपलाई. समीकरण 3 चेंडू 6 धावा. 58 धावा धावफलकावरती. विजयापासून केवळ 6 धावा वंचित आहे साई स्पोर्ट्स शहापूर. आणि विजयाचा फटका किती धावांचा असणार आहे. कैलास पांडे, क्या बात है. आखिरी दम तक लढेंगे और जीतेंगे भी. हो खेचलाय चेंडू. विजयाचा येलगार झालाय. कैलास भांडेच्या बॅट मधनं विजय येलगार करणारा षटकार येतोय. साई स्पोर्ट्स शहापूर संघ दाखल होतोय नीरज स्पोर्ट्स शी फाईट करण्यासाठी. क्या बात है. हार्ड लक टफ लक टीम शिवम स्पोर्ट्स गेरशे. चला, दोन्ही कर्णधारांनी त्वरित या आणि नाणेफेकी झाल्यानंतर सामना 4 षटकांचा खेळवला जाणार आहे. याची पुरेपूर्ण जाणीव असू द्या. वेळे अभावी सामना 4 षटकांचा राहील. फायनलचा सामना 4 षटकांचा असेल. 24 चेंडू हाताळले जातील. 4 गोलंदाज असणार आहेत 4 षटक हाताळण्यासाठी. चला, मैदानाच्या बाहेर या प्रेक्षक तसेच खेळाडूच देखील. चला, नीरज स्पोर्ट्सचे कर्णधार आणि साई स्पोर्ट्सचे कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित या. वेळ मात्र जास्तीचा घेऊ नका. जास्तीचा वेळ झालेला आहे आणि साखरपुड्याची वेळ देखील झाली आहे. 11 अंगठ्या कोणाच्या नावाच्या. नीरज स्पोर्ट्स असनगाव की साई स्पोर्ट्स शहापूर. चला, दोन्ही संघाचे कर्णधार दशरथजी खुपसे सर, दुसऱ्या बाजूनं गणेशजी डिंगोरे